स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता. प्रश्न पहिला पाठात शोधून लिहा. 1. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? उत्तर: शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पुढील जोखमीचे प्रसंग आले: अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा प्रसंग, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून स्वतःची करून घेतलेली सुटका. 2. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण? उत्तर: शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी मोठी जोखीम पत्करली. 3. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? उत्तर: रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली की रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. 4. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? उत्तर: शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर यांची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील. प्रश्न दुसरा लिहिते व्हा. 1. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? उत्तर: रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना पुढील बाबतीत सक्त ताकीद दिली होती: शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये, सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नयेत, शेतातील हुबी पिके कापू नयेत, शेतकऱ्यांची घरे लुटू नयेत, युद्ध मोहिमेत शत्रूच्या प्रदेशात जे काही मिळेल ते सरकारात जमा करावे. 2. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? उत्तर: मोहिमेवर असताना मशिदींना धक्का लावू नये, कुराणची प्रत हाती पडल्यास ती सन्मानाने मुसलमान व्यक्तीच्या ताब्यात द्यावी अशा आज्ञा शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिल्या होत्या. जिंकून घेतलेल्या प्रदेशातील धर्मस्थळांना मिळणाऱ्या सोयी सवलती त्यांनी पुढेही चालू ठेवल्या. महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमानांना सहभागी करून घेतले होते. महाराज स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानित असत. यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. 3. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर: शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली. मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा मान सन्मान केला. लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची आणि जखमी सैनिकांची काळजी घेतली. शत्रूच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली. शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती. प्रश्न तिसरा एका शब्दात लिहा. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी? दौलत खान. 2. शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी? सुब्रमण्यम भारती. 3. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा? छत्रसाल. 4. पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे? महात्मा ज्योतिराव फुले. चला तर आपण पाठ्यपुस्तकातील अन्य प्रश्न अभ्यासूया. जीवाला जीव देणारे सहकारी असल्याने शिवाजी महाराज स्वराज्य उभे करू शकले. मैत्रीचे महत्त्व सांगणाऱ्या विविध भाषातील म्हणी वाक्प्रचार शोधा. उदाहरणार्थ, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. चला आपण मैत्रीवर आधारित काही सुवचने बघूया. मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा. दूरवर जाऊन सुद्धा क्षणोक्षणी आठवेल अशी करा. जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते ती म्हणजे मैत्री असते. अ ट्रू फ्रेंड नेव्हर लेफ्ट हिज फ्रेंड बॅक इन डार्कनेस. ट्रू फ्रेंड्स ऑलवेज स्पीक द ट्रूथ
इवन व्हेन इट्स हार्ड। दोस्त वो होते हैं जो मुश्किलों में साथ देते हैं और खुशियों में भी खुशियों का आनंद बढ़ाते हैं। सच्चे दोस्त हमें कभी गिरने नहीं देते, ना किसी की नज़रों में और ना किसी के कदमों में। विचार करा, वृक्ष संवर्धन करणे का गरजेचे आहे? उत्तर: झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, म्हणून आपण जिवंत राहतो. झाडे आपल्याला फळे, फुले देतात. औषधी वनस्पती आपल्याला अनेक तऱ्हेने उपयोगी पडतात. झाडांची मुळे मातीला धरून ठेवतात, त्यामुळे जमिनीची धूप थांबते. झाडांमुळे वातावरणात गारवा भरून राहतो, त्यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी होते. उन्हाने बेजार झालेल्या प्रवाशाला झाडामुळे सावली मिळते. झाडे असली तरच फुलपाखरे, पक्षी, कीटक आणि प्राणी त्यांच्या आश्रयाला येतात. झाडांमुळे आपल्याला इमारतींसाठी, फर्निचरसाठी, कोरीव वस्तू तयार करण्यासाठी लाकूड मिळते. दाट झाडी असलेल्या प्रदेशात पाऊसही भरपूर पडतो. झाडांमुळे सृष्टी सौंदर्यही बहरते. म्हणून वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे असे मला वाटते. सांगा पाहू, तुमच्या परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे होते? उत्तर: कचरा व्यवस्थापनात कचऱ्याचे संग्रहण करून वाहतूक केली जाते. त्याचे वर्गीकरण व पुनर्वापर केला जातो. जसे वैद्यकीय कचरा असल्यास पिवळ्या डब्यात घालून त्याची शास्त्रीय विल्हेवाट लावली जाते. काचेचा कचरा वेगळा करून तो काच बनविणाऱ्या कारखान्याकडे पाठविला जातो. तर कुजणारा कचरा शेतजमिनीसाठी कंपोस्ट म्हणून वापरला जातो. अशा रीतीने आमच्या परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन होते. कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेची नावे सांगा. उत्तर: घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार कचऱ्याची वाहतूक घंटागाडीद्वारे केली जाते. रस्ता सफाई यंत्राचा वापर केला जातो. कचऱ्याचा पुनर्वापर करणे, सार्वजनिक कचराकुंडी, रस्ता सफाई कर्मचारी या सर्व बाबींचा कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेत समावेश होतो.